श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रेरणादायी कथा। कामातच ईश्वर आहे। एकदा एका गरीब शेतकऱ्याने श्री स्वामी समर्थ महाराजांकडे येऊन विनंती केली, महाराज, मी रोज मेहनत करतो पण माझं पीक उगवत नाही, माझं नशीबच खराब आहे बहुतेक। स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाले, बाळा, नशीब वाईट नाही, पण तुझं मन थकलेलं आहे। शेतकरी आचार्याने म्हणाला, महाराज, मी काम करतो पण काहीच फळ मिळत नाही, देव माझ्याकडे लक्ष देत नाही। स्वामी स्मित करत म्हणाले, देव तुला मदत करतोय पण तू त्याला पाहत नाहीस। देव तुझ्या हातात काम देतो, तुझ्या कपाळावर घाम आणतो आणि तुझ्या हृदयात आशा ठेवतो, हाच त्याचा आशीर्वाद आहे। थोड्या वेळाने स्वामी म्हणाले, बाळा, तुला वाटतं देव मंदिरात आहे पण देव तुझ्या कामात आहे। तू जेव्हा प्रामाणिकपणे नांगरतोस, बी पेरतोस, तेव्हा देव तुझ्या प्रत्येक हालचालीत आहे। शेतकरी थोडा विचारात पडला। स्वामी पुढे म्हणाले, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, काम हेच तुझं पूजन आणि कर्तव्य हेच तुझं भक्तिस्थान। जेव्हा तू रडून देवाकडे मागशील तो तुला सांत्वना देईल, पण जेव्हा तू काम करशील तेव्हा तो तुला यश देईल। त्या दिवसानंतर शेतकरी रोज सकाळी मनापासून काम करायला लागला। तो म्हणायचा, माझ्या प्रत्येक घामाच्या थेंबात स्वामी आहे। काही महिन्यांनी त्याचे शेत हिरव्याने बहरलं। तो पुन्हा स्वामींकडे गेला, नमस्कार करून म्हणाला, महाराज, आता मला उमगलं, देव म्हणजे चमत्कार नव्हे, तो म्हणजे आपली मेहनत, आपली श्रद्धा आणि आपली प्रामाणिकता। स्वामी फक्त म्हणाले, समर्थ हो बाळा, समर्थ हो। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।